श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज सगळी पूजा वगैरे आवरली, सगळे भांडी वगैरे घासली आणि आज प्लॅन काहीतरी वेगळाच होता. माझी सगळी सकाळची कामं आवरून घेतली आणि आम्ही पनवेलला जायसाठी रेडी झालो. पनवेलला जायचं कारण असं होतं की भरपूर दिवस झालं ताई भाऊजी बोलवत होते, मग म्हटलं चला जाऊया. लगेच बॅग वगैरे भरली आणि मुलांना घेऊन बाहेर पडलो. थोडा तिथे मला तिकीटचा प्रॉब्लेम झाला, कारण मला तिकीट काढता येत नव्हतं आणि तिकीट घरच्या इथे खूप गर्दी होती. तर दोन भल्या माणसांनी माझी मदत केली, तिकीट काढलं आणि त्यांना थँक्यू बोलली. आणि प्लीज कोण हा व्हिडिओ बघत असेल तर जर कोणाला तिकीट काढताना प्रॉब्लेम होत असेल, हीच ती दोन माणसं, तर प्लीज हेल्प करा. आणि मग आम्हाला ट्रेन भेटली. तुम्ही शर्माचं तोंड बघू शकताय, त्याला झोप आली होती. तर त्यांनी जराशी डुलकी काढली. लगेच आम्ही ठाण्याला पोहोचलो. तिथून पनवेल ट्रेन पकडली. त्यांना भूक लागली होती, त्यांना काहीतरी घेऊन दिलं खायला. आणि हे बघा, नेरूळ स्टेशन आल्यावर श्रीव म्हणत होता हे मामाचं स्टेशन आहे. तर मग नंतर ह्या दोघींच्या गप्पा एवढ्या चालू होत्या. शरणव जांभया देत होता, तर नवऱ्याचं कौतुक करत होत्या. तुम्हाला कळलंच असेल आता मी हे असं का बोलली ते. ठीक आहे, आम्ही पनवेलला पोहोचलो आणि मग श्रीवला आम्ही थोडंसं प्रँक करायचं ठरवलं. तर श्रीवला म्हटलं आम्ही मामाकडे आलोय, आणि बघा तो काय बोलतोय. आम्हाला उद्या शनईकडे सोड म्हणून सांगायचा. मामीला सांगायचं आता आम्हाला खाऊ घाल करून आम्ही सकाळी जातो शनईकडे. ठीक आहे, पक्का? चला. हा, अरे इथे कशी आली शनईची पहिली स्कूल? मामाच्या इथे येत होता शनई स्कूलला. काय आलं काय आलं काय आलं? हो का, पनवेलला चालू आपण. अरे तू गेला नाही स्कूलला? आणि तुम्ही बघू शकताय दोघं किती खुश होते. शनई पण खुश होता. आणि हा आजचा मेनू होता बिर्याणी, चिकन बिर्याणी, लॉलीपॉप. आणि पोरं म्हणजे आमची खुश होती, खुश होऊन नाचत होती. पडली, लागलं, काय चालू होतं नुसतं त्यांचं. ह्यांचा नेहमीचा डायलॉग ऐका तुम्ही, मोठ्याने बोला. स्ट्रेंजर थिंग्स लावला होता, तर बघा किती मन लावून ही पोरं बघत होती तो पिक्चर. आणि हा लक्ष्मीनारायणाचा जोडा बघा, जेवण बनवून घालत होते पाहुण्यांच्यासाठी, एकमेकाला मदत करत होते बिचारे. आणि असं छान जेवण त्यांनी बनवलं दोघांनी. सगळेजण पोटभर जेवले. आधी मुलांना घातलं जेवायला आणि नंतर माझा भाऊ आणि त्याची मिसेस हे दोघं आले. तर मामा मामींना बघून हे पोरं एवढी खुश झाली, बापरे. आणि मग सगळ्यांचं जेवण झालं. हा मी व्हेज खाल्ला, माझा मार्गशीर्ष असतो. आणि मग छान गप्पा टप्पा झाला. आणि हा माझा नवरा मोबाईल मध्ये. आणि हे बघ. तर असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा.